सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर येथे शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या नावानं गाव जेवणाची परंपरा आहे. लोकवर्गणीतून जमा झालेल्या शिद्यातून विशिष्ट जातीतील व्यक्तींसाठी वेगळा स्वयंपाक करण्याची आणि त्यांची वेगळी पंगत बसवण्याची परंपरा महाराष्ट्र अन्निशच्या पाठपुराव्यानं अखेर बंद झालेली आहे. कुप्रथेविरोधातील लढ्याला हे मोठं यश प्राप्त झालेलं आहे. दरम्यान ही कुप्रथा 2 वर्षांपूर्वी थांबवण्यात आली होती, परंतु यावर्षी वेगवेगळ्या पंक्ती बसणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानं अन्निशच्या जिल्हा आणि राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन या विरोधात लढा दिला आणि त्यातून हे सामाजिक परिवर्तन झालं असल्याचं यावेळी त्र्यंबकेश्वर येथील अन्निसचे कार्याध्यक्ष संजय हराळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे. खरे तर ही कुप्रथा 2 वर्षापूर्वीच बंद करण्यात आली होती, पण नव्याने परत नवीन पंक्ती बसणार असल्याची चर्चा कानावर आल्याने जिल्हा कार्यकारिणी व राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन या विरोधात आम्ही लढलो व यातून सामाजिक परिवर्तन घडून आले आणि त्याचे स्वागत करत आहे. त्र्यंबकेश्वरमधील महादेवी ट्रस्टकडून लोकवर्गणी जमा करून गाव जेवणाचं आयोजन केलं जातं. त्याला प्रयोजन असं म्हणतात. त्यामध्ये 10,000हून अधिक लोक जेवतात, परंतु गावातील एका विशिष्ट समाजाच्या भोजनासाठी लागणारे अन्न लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतूनच खरेदी केलेल्या शिद्यातून वेगळे शिजवले जाते. या विशिष्ट समाजाची भोजनाची पंगत इतर बहुजन समाज बांधवांपासून वेगळी बसवण्याची पद्धत होती. 2 वर्षांपूर्वी अन्निशच्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कार्यकर्त्यांनी या विरोधात तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन पंगत भेदाची कुप्रथा थांबवली होती. यावर्षी गुरुवारी गाव जेवणाचा निश्चित झाल्यावर जातीनिहाय वेगवेगळ्या पंक्ती बसवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. लोकांच्या इच्छेने गाव जेवण होत असेल तर विरोध न करता सर्व गावकऱ्यांनी एकाच ठिकाणी शिजवलेल्या आणि एकाच पंक्तीत वाटप होत असलेल्या अन्नाचा लाभ घ्यावा अशी भूमिका अन्निसनं घेतली. तसं निवेदन त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदारांना काही दिवस अगोदरच देण्यात आलेलं होतं. त्यांच्याशी पंक्ती भेदाबाबत सविस्तर चर्चाही झाली. हे अनिष्ट, अमानवीय आणि राज्यघटनेशी विसंगत असून सामाजिक विषमतेला बळ देणारं असल्याचं यावेळी अन्निशच्या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित विश्वासांना कायदेशीर समज दिली आणि यंदाच्या वर्षी ही परंपरा, रूढी, इतिहास जमा करत गावकरी यांनी सहभोजन घेतलेलं आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, त्र्यंबकेश्वर.